सकाळी सकाळी सॅलड आहे ना. हो दादा कुठं राहताय तुम्ही? मोरेवाडी. नाव काय तुमचं? दिग्विजय शिंदे. दिग्विजय शिंदे. बघा हे सॅलड तयार करत आहेत सकाळी सकाळी. तब्येतीसाठी चांगलं असतं. हे बघा इथं आहे बघा बोर्ड. हे बघा स्वादिष्ट पौष्टिक. काय काय टाकलं? मी आता मटकी, हरभरा, मोड आलेली मटकी, मोड आलेले हरभरा आहेत, मूग आहेत मोड आलेले, परत गाजर, सॉरी काकडी, गाजर, काकडी, बीट आहे बघा. तब्येतीसाठी चांगलं असतं आणि सर्व सकाळी- प्रोटीन आहे. हा सगळं प्रोटीन आहे. आता ह्या मॅडम बघा फिरून आल्या ना तुम्ही आता? हा, आता फिरून आल्या आणि आता हे सॅलड खाणार आहेत त्या. तब्येतीसाठी आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची असते. हे काय आहे? हे चाट मसाला आणि काला नमक. त्या दादांना विचारलं अगोदर, म्हणलं बाळा व्हिडिओ करू का? कसं माहिती का, कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही. काला नमक आपलं ह्या मिठापेक्षा हे चांगलं. रेग्युलर मिठापेक्षा. रेग्युलर मिठापेक्षा हे चांगलं. मला काय म्हटलं डाळिंब आहे का त्या दिवशी बघितला तुम्ही गेला आणि मग विचार आला तर ते म्हणाले आताच घे भरपूर लोक येऊन खाऊन जातात का? हो हो. होय ना. येऊन घेऊन जातात. हे आपल्या घरात येऊन दाखवायसाठी मी आपलं जरा घेऊन गेलो. घेऊन जाणार आहे. ओके. शाळेला आवड तर लागली पाहिजे. होय होय खाणार की. आणि कितीला प्लेट असतात ती? 30 रुपये. सर्व प्रोटीनच आहे. याच्यात भेसळ वगैरे काय नाही. आपलं होय. म्हणजे हा, ते 100 ग्रॅम जरी खाल्लं तर दुपारी डायरेक्ट जेवायला भूकच लागत. होय ना. असं आहे. चमचा बी भारताचा आहे. तिथं शिवाजी युनिव्हर्सिटीच्या हे कुठलं गेट बनायचं कोपऱ्यावर? पहिलंच घेता येते. हा हे पहिलंच गेट आहे बघा शिवाजी युनिव्हर्सिटीचं. आणि तिथं त्यांचा म्हणजे गाडी आहे. कसं ना तुम्ही घरीच भिजवता ना हे कडधान्य? हो हो. सर्व घरी मग बी- बाजूबाजूला कसं भिजवतात? हा? बाजूबाजूला का भिजवतात? काय म्हणतो? बाजूबाजू म्हणजे असं एक वेगळं वेगळं करतात. एकत्र नाही कळत. डबे क्वांटिटी जास्त असते. आणि प्रत्येकाचा दर वेगळा वेगळा असणार. हो. होय का नाही? मटकी जरा महाग असणार, हे जरा स्वस्त असणार, मूग जरा स्वस्त असणार. हो. मटकी जास्त महाग आहे. महाग आहे. मटकी 88 रुपयाची. हा. आणि माझे कुठलं पण काय पण खाऊन बघायचं. एक खडा सुद्धा लागणार नाही. होय ना. हे पॅकिंग करा जरा असलं तर द्या खायला हे कसं लागते देतो बघूया. की. आम्ही खाल्लं नाही पहिल्यांदाच बघितलं मी तुमच्याकडे. नाही बरेच लोक नेतात. मी बघितलंच नव्हतं आतापर्यंत म्हणजे नक्की काय आहे ते. बघितलं पण ते त्यावेळेला हे बी नव्हतं आणि विचारावं तर म्हटलं तर हे बी नव्हतं असं झालं. चमचा पण आहे बघा त्याच्याबरोबर. पार्सल आणि चमचा पण आहे. कसं नाही ते मॅडम खाणार आहेत. आपण बघूया कसं लागतं. तू कोण खाते नाही काय तुम्हाला पाणी किती शिकते. बघा ते. तुम्ही पण खाऊन बघा काय. काय वरून ह्याला जरी आपल्याला म्हणजे नमक आणि चाट मसाला जर हवे असेल तर वरून देऊ शकतो. असं आहे का? कसं आहे कुणाला चॉईसवर सगळ्याच्या चवीवर डिपेंड आहे ना. हो कोण छान आहे. छान आहे. चवीचं असली खायचं नाहीये.
काय चवीसाठी नाही खायचं, हे फक्त आपल्या तब्येतीसाठी खायचं आहे. चौकशी तुम्हाला सांगते, कडू आहे पण औषधी आहे म्हणून लोक खातात शुगरसाठी. तसंच हे पण आहे, चौकशी पण असू द्या पण ते तब्येती, आणि चवही चांगली आहे, कशी पण नाही, चव चांगली आहे पण तब्येतीसाठी खायचं असतं. बरोबर ना दादा? हां मॅडम कसं आहे हो? छान आहे, कच्चं आहे, प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. बघा, चला बाय बाय सगळ्यांना.